शेवग्याच्या शेंगाची भाजी खायला कंटाळा करणारे सुद्धा ही अशी शेवग्याची भाजी आवडीने खातील जर तुम्ही ह्या पद्धतीने बनवाल। त्यासाठी शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या, त्यांना छान कट देऊन अशा लांब लांब कापून घ्यायच्या। आपण नेहमीप्रमाणे भाजीला कापतो त्याचप्रमाणे आता गॅसवरती एक पातेलं ठेवायचं, त्यामध्ये पाणी घालायचं। पाणी गरम झालं की त्यामध्ये ह्या कापलेल्या शेंगा टाकून द्यायच्या, वरून मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि शेंगाला छान शिजून घ्यायचं। आता वाटण बनवण्यासाठी तव्यावरती तेल टाकून त्यात खोबरं टाकायचं थोडं आणि धने टाकायचे आणि ते छान भाजून घ्यायचंय। भाजून झालं की काढून घ्यायचं। आता त्याच तव्यावरती कांदा टाकायचा, कांदा छान भाजला की मिरच्या टाकायच्या, कोथिंबीर टाकायची आणि ते भाजून घ्यायचं सर्व चांगलं। भाजून झालं की त्याला पण काढून घ्यायचं। आता लगेच थोडं लसूण टाकायचं, शेंगदाणे टाकायचे आणि त्यालाही चांगलं भाजून घ्यायचं। भाजून झालं की काढून घ्यायचं, सर्व एका प्लेट मध्ये घ्यायचं भाजलेलं आणि मिक्सर मध्ये आपल्याला याला बारीक करायचं आहे वाटण्याचं अशा प्रकारे। आता एका कढईमध्ये तेल टाकायचं, तेल गरम झालं की जिरे टाकायचे। आता 2 चिरलेले टोमॅटो टाकायचे, टोमॅटो छान नरम पडेपर्यंत परतून घ्यायचे। नरम पडले की लगेच त्यात तयार केलेले वाटण टाकून द्यायचे। वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, मग त्यात लाल मिरची पावडर, गरम मसाला, काळा मसाला टाकून परत परतून घ्यायचं। आता शिजून घेतलेल्या शेंगा घालायच्या, छान मिक्स करून घ्यायचं, भाजीला छान उकळून घ्यायचं। मग काय झाली ना आपली भाजी रेडी, मस्त ताटामध्ये वाढून घ्यायची। तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा।